गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। सध्या धरणातून 2.720 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्याने हा विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। पाहूया। नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। आज सकाळी 10 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 1760 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जात होतं। मात्र सकाळी 10 वाजता धरणाचे आणखी 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि या एकूण 4 दरवाजांमधून 2720 क्युसेक वेगाने आता गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे। हे पाणी जे आहे हे साधारणपणे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होणार आहे। गेल्या 9 दिवसांपासून नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीची पूरस्थिती कायम आहे। आज देखील नाशिकला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।